आणि आता संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्याप्रकरणी 3 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा करण्यात येतोय। आज सकाळी गंगापूर रोड परिसरात दत्त मंदिर चौकात कृष्ण आंधळेला बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केलाय। एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता दिसल्याचा दावा करण्यात येतोय। नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। शिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सध्या सुरू झालेला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। सकाळी 9:30च्या दरम्यान जेव्हा घरून मी निघालो, आनंद हाईट तिथं मी राहतो, दर्शनाला दत्त मंदिरापाशी जेव्हा येतो मी किंवा सकाळी रोज येतो, संध्याकाळी सकाळी रोज गर्दी असती, ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात। त्या फांद्याचे तिथं 2 जण उभे होते। माझी नजर गेली तर कोण आहे काय आहे, कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय। त्यांनी जेव्हा मास्क खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्ण आंधळे, आणि कृष्ण आंधळे असताना लगेच 9:42 गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मखमलाबादच्या दिशेने निघून गेला। हे मी बघितलं। 10,000% तो कृष्ण आंधळेच होता आणि तो 100% नाशकात आहे हे मी सांगू शकतो। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, 3 महिन्यांपासून जो आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे, त्याला नाशिकमध्ये पाहिल्याचा अतिशय महत्त्वाचा असा दावा करण्यात येतोय। नेमका काय दावा करण्यात आला या स्थानिकांकडून? दीपाली, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे खरं तर महाराष्ट्र आदरून गेलेला आहे। याबाबत खरं तर आजपासूनच सुनावणी देखील चालणार आहे। त्यामध्ये वाल्मिक कराड असेल किंवा इतर आरोपींचे जबाब देखील नोंदून हे घेतले जाणार आहेत। आणि अशातच गेल्या 3 महिन्यांपासून फरार असलेला कृष्ण आंधळे या आरोपीला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा नागरिकांकडून केला जातोय। गंगापूर रोड, जो नाशिकचा खरं तर उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो, त्या गंगापूर रोडवरील दत्त चौक मंदिरामध्ये दत्त चौक हा जो परिसर आहे तिथे कृष्ण आंधळेला आम्ही बघितल्याचा दावा एका नागरिकाने केलेला आहे। जो नागरिकाने दावा केलेला आहे, ज्यांनी बघितलेला आहे, त्यांनी सांगितल्यानुसार दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराच्या जवळ खरं तर रोज वर्दळी असते सकाळी, आणि तेव्हा जेव्हा मी येत होतो त्याचवेळी कृष्ण आंधळे त्याच्या साथीदारासोबत एका दुचाकीजवळ उभा होता। त्यांनी मास्क देखील परिधान हे केलेलं होतं। मात्र जेव्हा माझी नजर गेली आणि तिथे जेव्हा गर्दी होऊ लागली, बघताच कृष्ण आंधळे याला संशय आला की नागरिकांनी आपल्याला बघितलं आणि तिथून तो फरार झालेला आहे। आणि मखमलाबाद, जो नाशिक शहराचाच परिसर आहे, 8 ते 9 किलोमीटरचा हा अंतर आहे नाशिक शहर ते मखमलाबाद, त्या मखमलाबादच्या दिशेने तो गेल्याचा दावा त्यांनी केला आहे। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांना देखील त्यांनी संपर्क साधला आणि घटनास्थळी पोलीस हे सध्या दाखल झालेले आहेत। सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा इतर आधारे पोलीस जो आहेत तो सध्या कृष्ण आंधळे हा खरंच तिथे आला आहेत का आणि मखमलाबादच्या दिशेने गेला असेल तो कोणत्या बाजूने गेला त्याचा तपास सध्या सुरू आहे। गुन्हे शाखेकडून देखील संपूर्ण तपास केला जातोय, त्याचा शोध हा घेतला जातोय। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर कृष्ण आंधळे हा 3 महिन्यांपासून फरार आहेत। जे काही राजकीय नेत्यांकडून देखील काही वक्तव्य आलेले आहेत, त्यांनी जो दावा केला आहे त्यानुसार कृष्ण आंधळे याचा खून देखील झाला असावा असं देखील काही राजकीय नेत्यांनी म्हटलेलं होतं, संशय हा व्यक्त केलेला होता। आणि आज नाशिकमध्ये कृष्ण आंधळे दिसल्याचा दावा हा केला जातोय। त्यामुळे एकंदरीतच आता पोलीस देखील सतर्क झालेले आहेत। कृष्ण आंधळे खरंच नाशिकमध्ये आहेत का, तो कुठे गेलेला आहे याचा तपास हा केला जातोय। मात्र एकंदरीतच आता एकीकडे सुनावणी ही सुरू आहे, दुसरीकडे कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहेत। त्यामुळे कृष्ण आंधळे हा खरंच पोलिसांच्या आता हाती लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच प्रांजल, जर इतके मोकळेपणाने तो वर्दळीच्या ठिकाणी जर फिरत असेल तर पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा देखील प्रश्न उपस्थित होतो। खरं दीपाली, जसं तू म्हटलीस की इतके महिने झाले तो पोलिसांच्या हाती का लागत नाहीत, अनेक विरोधक असतील त्यांच्याकडून देखील आरोप हा केला जातोय, पोलीस यंत्रणेच्या तपासावर देखील संशय हा व्यक्त केला जातोय। मात्र असं असताना दुसरीकडे जे नाशिककर जो नागरिक दावा करतायत की 100% तो कृष्ण आंधळेच होता असा दावा नाशिककर करतायत। त्यामुळे एकंदरीतच जर खरंच कृष्ण आंधळे नाशिकमध्ये असेल तर नाशिक पोलीस त्याचा कसा शोध घेत आहेत, नाशिक पोलिसांचे देखील तो जर नाशिकमध्ये असेल तर पोलीस त्याला ताब्यात घेणार का, असे अनेक प्रश्न आता खरं तर उपस्थित होत आहेत। मात्र आता खरंच कृष्ण आंधळे हा नाशिकमध्ये आहेत का, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि जर तो असेल तर पोलिसांच्या तो हाती लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद प्रांजल आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली आहे। पुढची सुनावणी आता 26 मार्चला होणार असल्याचं कळतंय। केज न्यायालयात आज सुनावणी पार पडली। जबाब मिळण्यासाठी उशीर का अशी विचारणा न्यायालयानं केली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता 26 तारखेला सरकारी पक्ष आपलं म्हणणं मांडेल आणि हीच तारीख द्यावी अशी सरकारी वकिलांची मागणी आहे।
साक्षीदार आणि आरोपीचे जबाब मिळवण्यासाठी इतका उशीर का झालाय अशी विचारणा यावेळी न्यायालयानं केली आहे. दरम्यान या प्रकरणाची आता पुढची सुनावणी ही 26 तारखेला होणार असल्याचं कळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट आहे. पुढची सुनावणी ही 26 मार्चला पार पडणार आहे. दरम्यान आजची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे.